जालन्यात जमिनीतून पेटता लावा की मृत्यूचा सापडा, सामनगाव रोडवर भीतीचं तांडव। जालन्यातून एक अशी धक्कादायक बातमी समोर येते ज्याने संपूर्ण प्रशासनाची झोप उडवली आहे। जमिनीतून अचानक काळा कुट्ट ज्वलनशील पदार्थ बाहेर येतोय। हो, तुम्ही बरोबर ऐकलत। जालना शहरातील सामनगाव रोड परिसरात निसर्गाचा हा कोणता कोप आहे की मानवी चुकीचा भयानक परिणाम, याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरत आहेत आणि नागरिकांमध्ये भीतीचं तांडव सुरू आहे। दृश्य पहा। एखाद्या ज्वालामुखीचा लाव्हा बाहेर पडावा तसा हा पदार्थ जमिनीतून उसळ्या मारतोय। सामनगाव रोड परिसरात आज अचानक जमिनीतून हा काळा ज्वलनशील पदार्थ बाहेर फेकला जाऊ लागला। हा पदार्थ केवळ वाहतोय असं नाही, तर तो अक्षरशः उसळतोय। विशेष म्हणजे ज्या ठिकाणाहून हा पदार्थ बाहेर येतोय तिथे 11 किलो व्होल्ट क्षमतेचा विजेचा हाय व्होल्टेज खांब उभा आहे। जर या ज्वलनशील पदार्थाचा संपर्क त्या विजेच्या तारांशी आला तर पूर्ण परिसरात किती मोठा अनर्थ ओढवेल याचा विचार करूनच अंगावर काटा येतोय। प्रशासनाचा ढिसाळपणा की तांत्रिक बिघाड, आता प्रश्न उभा राहतोय तो म्हणजे हे नेमकं आहे तरी काय? काही लोक याला शॉर्ट सर्किट म्हणतायत, तर काही तांत्रिक बिघाड। पण जमिनीतून अशा प्रकारे पदार्थ बाहेर येणं ही साधी बाब नाही। काय हा जमिनीखालील ऑइल पाईपलाईनचा लिकेज आहे की वीज वितरण कंपनीच्या अंडरग्राऊंड केबलमध्ये काही मोठा ब्लास्ट झालाय? संबंधित विभाग अजूनही सुस्त का आहे? का कुणी मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे? माझं नाव रितेश लालगरे आणि मुलगा आला माझ्याकडे। मी घरामध्ये होतो। मुलगा आला आणि म्हटलं की खांब्यामधून पप्पा, खांब्याच्या बुडामधून जाळ निघतोय म्हणे वरती। मग मी आलो, बघितलं, त्याचे व्हिडिओ वगैरे मी काढले, तर मला प्रत्यक्षदर्शी टाकले मी। आता ते काय आहे ते मी काय सांगू शकत नाही। काय होतं नेमकं? आगीचे लोट बाहेर येत होते आणि असं एकदम आवाज होता, त्याचा प्रेशर होता, जमिनीतून प्रेशर। हो, हो, आमचे जे मालक आहेत महापरे साहेब म्हणून, त्यांना मी कॉल केला। त्यांनी लाईनमॅन वगैरे त्यांना कॉल केला, मग ते आले, त्यांनी बघितलं तर ते जमिनीतून खालून ते आगीचे लोट उडत होते। एवढंच मी बघितलं। त्यांनी काय केलं नंतर? त्यांनी मग ते आले, त्यांनी काही खांब्यावरती काम केलं वाटते। मला वाटतं आर्थिंगची काही टचिंग वगैरे झाली असेल, मला सांगता येणार नाही। पण मी प्रथम आमचे मालक महापरे साहेब यांना कॉल केला आणि त्यांनी लाईनमॅन ते आहेत त्यांना कॉल केला, कारण त्यांची ओळख आहे। कशा प्रकारचे दृश्य होते ते? दृश्य खूप भयानक असं होतं। असं नेमकं काय काही नाही, तर असं जमिनीतून आगीचे असे गोळे बाहेर येताना बघितले। मग ते बघितल्यानंतर ते तेवढंच केलं। आपलं नाव? रितेश लालगरे।